दोन्ही संघाचा 12वा खेळाडू पाठवायचा आहे. पंच सामना चालू करा. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. सहकार्य करायचं आहे. बॉलर्स नेम, गोलंदाज नाव सांगा. बॉलर्स नेम, बॅट्समन नेम. स्ट्राइक वरती आहे ते गणेश, नॉन स्ट्राइक एंड वरती आहे ते मंगेश. सलामीची जोडी आणि गोलंदाजी टाकण्यासाठी तयार संदीप. पंच इशारा करता सामना चालू होतोय. संदीप काळे एक जबरदस्त गोलंदाज आहे. सलामीचे षटक हाताळण्याची जबाबदारी संदीप यांच्यावरती बघायचं आहे. पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी सुचिटचा फटका घेण्याचा प्रयत्न, जलबाद सुरेख झेल टिपला गेलाय. पहिल्या स्लिप मध्ये अतिशय जबरदस्त झेल सूर मारून त्या ठिकाणी झेल टिपलाय. उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड आणि पहिल्या स्लिप मध्ये अतिशय चांगला झेल टिपलाय. पहिला धक्का बसलाय. गणेश यांच्या आरोपात पहिला धक्का बसलाय. उजव्या स्टीवर टाकलेला चेंडू होता, त्यावरती एक विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला होता गणेशांनी आणि बॅटची कड त्या ठिकाणी लागून पहिल्या स्लिपमध्ये साहिल यांनी अतिशय सुरेख झेल टिपलाय. बॅट्समन नेम, सिद्धेश. नवीन फलंदाज सिद्धेश. पहिल्या चेंडूवरती धक्का बसलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला होता. मधल्या स्टीवर चेंडू टाकला होता. ब्लॉक टाकलेला चेंडू होता. बुंदा मारला होता आणि शरीरावधी चेंडू आदळला. त्या ठिकाणी बघायचं पंचाचा इशारा काय परंतु 2 धावा पूर्ण केल्यात. बॅट पॅड आहे का चेंडू आणि त्या ठिकाणी लेग बायचा इशारा पंचा. 2 धावा. अतिशय जबरदस्त चेंडू टाकला होता. मध्यष्टीवर चेंडू टाकला होता.
फलंदाजाला त्या ठिकाणी फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू पॅडवरती आदळला आणि 2 धावा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, बोटे फिरवली होती चेंडूवरती, त्या ठिकाणी बॅटच्या पट्ट्या चेंडू नाही, लेग बायचा इशारा करतात पंच. पुन्हा एकदा चेंडू शरीराचा वेध घेतोय. सुरेख गोलंदाजीचे प्रदर्शन करतात डावखुरा गोलंदाज आहे संदीप. त्यांना माहिती आहे त्या ठिकाणी थोडासा पहिलं षटक आहे, चेंडूला फर असते त्यामुळे ग्रीप थोडीशी सापडत नाही, परंतु तरी देखील अनुभव आपला या ठिकाणी पणास लावतात संदीप. बॅट चिकट त्या ठिकाणी आणि जलबाद. पहिल्या षटकात खळबळ माजवली या गोलंदाजानं संदीप यांनी. जबरदस्त गोलंदाजी प्रदर्शन आहे, कारण टप्पा अचूक आहे. अचूक टप्प्यावरती जर तुम्ही सिमेंट विकेटवरती गोलंदाजी टाकली तर फलंदाजाला त्या ठिकाणी जखडून ठेवण्यात यशस्वी ठरतात. त्याचं प्रत्येक या ठिकाणी संदीप यांच्याकडून पाहावयास मिळतं. सुरेख गोलंदाजी प्रदर्शन केलं आहे. मधल्या आणि उजव्या स्टीवर मारा गेला आणि एका दुसरा चेंडू बुंदा देखील मारला. सुरेख असं गोलंदाजीचे प्रदर्शन, अक्षरशः त्या ठिकाणी फलंदाजाला जखडून ठेवलाय. मोठे फटके खेळू देत नाही गोलंदाज. पॉवर प्लेचं षटक आहे, हाणामारी षटक असतं तरी देखील अचूक टप्प्यावरती गोलंदाज टाकल्यामुळे या ठिकाणी थोडंसं फलंदाजाला जखडून ठेवण्यात यशस्वी ठरलाय गोलंदाज संदीप. 2 गडी बाद 2. अतिशय जबरदस्त सामना म्हटलं होतं, कारण दोन्ही संघाला एकमेकाविरुद्ध कित्येक स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलंय. प्रत्येकाच्या या ठिकाणी उणिवा माहीत आहेत आणि गोलंदाजानं देखील पहिल्या षटकात उजव्या स्टीवर या ठिकाणी चेंडू ठेवण्यात यशस्वी ठरलेत आणि फलंदाज थोडासा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॅटची कड त्या ठिकाणी लागून झेलबाद झालेले आहेत. 2 गडी बाद 2 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलं षटक आहे. बॅट्समन नेम
प्रतिषटक 8च्या गतीनं चाललेला हा सामना आहे. या मैदानावरती आत्तापर्यंत आपण पहिला सामना पाहिला होता. एक चांगला सामना तो देखील प्रेक्षकांना पाहावयास मिळाला. आत्ता देखील या सामन्यात गोलंदाजी जबरदस्त केली संदीप यांनी. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. अतिशय चांगला चेंडू, जबरदस्त पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला आणि बॅटची कड बॅटला स्पर्श करून चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला. झेलबाद. काय चेंडू टाकला. चेंडू टाकल्यानंतर झपकन चेंडू आतमध्ये आला. इनस्विंग चेंडू पाहावयास मिळाला आणि फलंदाजाला अंदाज आला आणि बॅटला घासून चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला. धावसंख्या 24. 4 गडी बाद 24. थोडासा या ठिकाणी गोलंदाजानं वर्चस्व गाजवलं आहे. आत्तापर्यंत फलंदाजाला मोठे फटके खेळू देण्यात. एकच चौकार या ठिकाणी आपण आत्तापर्यंत या डावमध्ये पाहिला. कारण चौकार षटकारांची आतषबाजी पवायस काय या ठिकाणी भेटली नाही अजूनही प्रेक्षकांना. कारण गोलंदाजी टिचून न मारा करतायत, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. त्यामुळं थोडंसं फलंदाज या ठिकाणी बाद होताना देखील आपण पाहिलं आहे. कारण नवीन फलंदाज बाबू. बॅकफुटला जात हलकेच खेळून काढला स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव घेतले. कारण धावफलक हलता ठेवतात दोन्ही फलंदाज. एकेरी दुहेरी धावा देखील खूप महत्त्वाच्या. भागीदारीला खूप महत्त्व असतं क्रिकेटमध्ये. आणि जर मोठे फटके येत नसतील तर एकेरी दुहेरी धावा घेणं देखील फायद्याचं ठरू शकतं. आणि दोन्ही फलंदाज या ठिकाणी आणि स्ट्राईक चेंज आहे. डावखुरा फलंदाज परशुराम एक आक्रमक शैली आहे. डावखुरे फलंदाज आक्रमक फलंदाजी करतात. बघा त्या ठिकाणी आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतात. मोठमोठे फटके त्यांच्या बॅटमधून येतात का ते देखील पाहिजे. अक्षय परंतु अचूक टप्प्यावरती गोलंदाजी टाकतायत अक्षय. फुलटॉस. मोठा फटका फसला. क्षेत्ररक्षक पायचे चेंडूच्या खालीपर्यंत ठिकाणी आणि झाडाला चेंडू लागल्यानंतर या ठिकाणी षटकार घोषित केला आहे पंचाने. तो 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये ते झाड आहे, त्या झाडाला चेंडू लागला तर तो त्या ठिकाणी षटकार घोषित केला जाईल. हे देखील लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण चेंडू त्या ठिकाणी झाडावरती जाऊन पडला होता आणि 6 धावा आहेत. फुलटाचा पुरेपूर फायदा उठवला आहे परशुराम यांनी. विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्या चेंडूला निर्धाव चेंडू जातोय. अतिशय वेगाने टाकलेला, भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. आधीचा चेंडू थोडासा फुलटॉस लो फुलटॉस होता, त्याला पुरेपूर फायदा उठवला. त्यानंतर चेंडू थोडासा उजिष्टीच्या किंचीचा बाहेर भन्नाट वेगाने टाकला, डॉट गेला. अक्षयचा पुढचा चेंडू सामना करतील परशुराम. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा खाली राहिलेला चेंडू. आता चेंडू थोडासा स्लोवरनं त्या ठिकाणी पवास मिळालाय आणि 1 धाव. धावसंख्या 32. 4 गडी बाद 32. 3.5 षटकांचा खेळ आतापर्यंत या ठिकाणी झालेला आहे. या षटकातील शेवटचा चेंडू अक्षयांचा.
सामना करतील बाबू. विस्फोटक फलंदाज आहेत बाबू, परंतु अजून त्यांच्या बॅटमधून मोठा फटका पाहावास मिळाला नाही. मोठमोठे फटके, सिक्सर किंग या नावाने ओळखला जाणारा हा फलंदाज आहे बाबू. विरुद्ध दिशेला खेळायला फटका आहे, बघायचे त्या ठिकाणी गॅपमध्ये खेळलात आणि चेंडूची सीमा पार जातोय का पाहिजे. एक धाव पूर्ण केला आणि चेंडू गेला सीमा पार, 4 धावा. म्हटलं होतं बाबू एक विस्फोटक फलंदाज आहे, कारण अकूट टप्प्या चेंडूवरती प्रहार केला आणि 4 धावा मिळवल्यात. धावसंख्या 36. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36. एक सन्मानजनक धावसंख्या म्हणाला, कारण पहिल्या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. 2 गडी तंबूत परत थोडासा संघ अडचणीत सापडला होता. तदनंतर एक चांगली भागीदारी पाहावयास मिळाली. बॉलर्स नेम. गोलंदाजी थोडासा बदल होतोय. गोलंदाजीसाठी येत आहे ते प्रीतम, अनुभवी असे गोलंदाज आहेत आणि सामना करतील परशुराम, डावखुरा फलंदाज. पुढे सरसाव, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. खूप उंच गेला, लांबी पाहायचा, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल टिपण्याची संधी आणि उत्कृष्ट झेल टिपला. काय झेल टिपला, फलातून कॅच आहे. पळत जाऊन झेल टिपणं वाटते तितकी सोपी गोष्ट नाही, कारण शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवावी लागते आणि 19 नंबर दर्शक घातलेला खेळाडूने सुरेखरित्या त्या ठिकाणी झेल टिपला आहे. परशुराम त्या ठिकाणी झेल बाजला, परंतु चांगले आपल्या संघासाठी एक छोटीच खेळी परंतु एक आकर्षक खेळी केले. धावसंख्या 36. 5 गडी बाद 36. 4.1 षटकाचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. नवीन फलंदाज कार्तिक. प्रीतम अनुभवी असे गोलंदाज आहेत. उजवीशीच्या किंचिसा बाहेर टाकलेला चेंडू होता आणि चेंडू पडल्यानंतर सरळ चेंडू त्या ठिकाणी एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. डॉट चेंडू, कारण फलंदाजाला वाटलं होतं की पडल्यानंतर थोडासा चेंडू त्या ठिकाणी स्विंग पावास मिळाला, परंतु चेंडू पडल्यानंतर सरळ गेला आणि एक चांगला चेंडू पावास मिळाला. कार्तिक अवांतर चेंडू, वाट चेंडूचा इशारा करतात पंच. विरुद्ध दिशेला खेळायचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्या चेंडूला थोडासा चेंडू अवांतर घोषित ठरवलाय पंचांनी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडासा स्लोवर वन चेंडू टाकला होता, त्यामुळे बॅटच्या पट्ट्या चेंडू काय नीटसा आला नाही. चेंडू गेला एटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. धावसंख्या 37. धावगती वाढवली, कारण 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर ते 6 षटकांचा सामना आहे. धावसंख्या 37. एक माफक आव्हान या ठिकाणी पावसामध्ये. सन्मानजनक धावसंख्या निश्चितच उभारावी लागेल. उसळे घेतलेला चेंडू होता, थोडासा चेंडू त्या ठिकाणी अवांतर चेंडू. पंच इशारा करतायत वाईट चेंडूचा. अनुभवी असे पंच आहेत, कित्येक स्पर्धेमध्ये त्यांना आपण पाहतो, खूप नावाजलेले पंच आहेत. स्वप्नील भैया काकडे
एक मोठं नाव आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी बॅटची कड आणि झेलबाद. उजविष्टीच्या बाहेर चेंडू ठेवला होता, परंतु जास्त बाहेर टाकला होता, तरी देखील फलंदाजांनी त्या फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची कड घेतली आणि चेंडू एसटी रक्षकाने चांगला झेल टिपलाय. धावसंख्या 38, 6 गडी बाद 38. चांगला चेंडू टाकला होता उजवेष्टीवर, हलकेच खेळून काढलाय. एक धाव घेतली आहे. विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिला होता, बॅटच्या पट्ट्या चेंडू आला, निर्धाव जातोय चेंडू. पाच षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39, 6 गडी बाद 39. शेवटचा षटक आहे. या षटकात बघायचं किती धावफलकावरती लागतात, कारण आतापर्यंत गोलंदाजी अतिशय चांगली गोलंदाजी पाहावयास मिळाल्या. भिवरी 11 संघ एक जबरदस्त संघ आहे, कारण दर्जेदार खेळाडू संघामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहावयास मिळालं. अफलातून कॅच देखील एक पाहावयास मिळाला आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी टाकली आणि फलंदाजाला त्या ठिकाणी जकडून ठेवला आहे. मोठे फटके पाहावयास मिळाले नाहीत. शेवटचं षटक कोण आहे? एकोणचाळीस. सुरेख चेंडू टाकला होता, डॉट गेला. शेवटचं षटक आहे. पहिला चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या 39. राहुल शेवटचं षटक या ठिकाणी हातात पहिला चेंडू निर्धाव टाकला आहे. धावसंख्या 39 धावफलकावरती लागले. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 5 चेंडूवरती निश्चितच फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतील, परंतु गोलंदाज एक जबरदस्त गोलंदाजीचा भरणा असलेला हा संघ आहे. आतापर्यंत सर्वांनी जबाबदारी कर्णधारांनी दिली, त्यांनी चांगली जबाबदारीनं गोलंदाजी टाकली आहे. मोठा फटका, उंची जास्त आहे, लांबी पाहायचं, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल सुटतोय. चेंडू सीमा पार जातोय. चेंडू हातामधून टॉस झाला, नंतर चेंडू वन बाउंड सीमारेषे पार गेलाय. चौकार. थोडीशी चूक क्षेत्ररक्षकाकडून पाहावयास मिळाले, कारण अंदाज आला नाही. खूप उंच झेल गेला होता, त्यामुळे थोडासा अंदाज चुकला, परंतु चांगला प्रयत्न. धावसंख्या 43, 43, लॉस ऑफ 6 विकेट. सुरेख चेंडू टाकला होता त्या ठिकाणी आणि धावबाद. भन्नाट वेगाने चेंडू टाकला होता. फलंदाजाला समजला, चेंडू सरळ गेला. एसटी रक्षकाच्या हातामध्ये एक धाव घेण्याचा प्रयत्न केला, अचूक फेकी केली आणि धावबाद. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत सर्वांनी ज्या गोलंदाजाला कर्णधाराने जबाबदारी देणे अतिशय चांगल्या पद्धतीनं गोलंदाजीचं प्रदर्शन केलं आहे.
मोठा फटका त्या ठिकाणी पाहायचा गॅपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि उत्कृष्ट जलबाद काय झेल टिपला. क्षेत्ररक्षण जसं सजवलं होतं त्याच पद्धतीचा चेंडू थोडासा मध्यष्टीवर टाकल्यामुळे थोडासा अंगावरती आला आणि एका डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग सीमारेषेवरती उत्कृष्ट झेल टिपला गेला. धावसंख्या 43, 8 गडी बाद 43. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी प्रदर्शन केले. त्या फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि एका फलंदाजाला तंबूचा रस्ता देखील दाखवला. आणि एका चेंडूवरती धावबाद देखील पाहिला. शेवटचा षटक आहे. ब्लॉक होल टाकल्या चेंडूचा, परंतु त्या ठिकाणी खोदून चेंडू काढला. एक धाव घेतली. थोडंसं क्षेत्ररक्षणात गडबड पाहावयास मिळाली, परंतु कुठलाही धोका नाही आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद. धावसंख्या 44. धावसंख्या 44. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती क्षेत्ररक्षण चांगली फेक आहे, अचूक फेक आहे. रॉकेट थ्रो पाहावयास मिळाला. धावसंख्या 45. विजयासाठी 46 धावांची आवश्यकता आहे. 6 षटकात विजयासाठी 46 धावांची आवश्यकता आहे. 55 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलं आहे. 46 धावांची आवश्यकता. 6 षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी प्रदर्शन केलं आणि क्षेत्ररक्षकांनी देखील चांगली साथ दिल्याने आपल्या एका माफक आव्हान या ठिकाणी पाहावयास मिळते. परंतु लो स्कोरचे सामने देखील एक रोमहर्षक होताना आपण कित्येक स्पर्धेमध्ये पाहिले, कारण आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला धावा पळूनच घ्यावा लागणार आहेत. मोठमोठे भटके खेळावे लागतील. यानंतरचा होणारा सामना आहे. यातील विजेता आणि पहिला सामना जो झाला त्यातील विजेता विनरचा सामना होईल. दोन्ही संघाने त्या ठिकाणी हा सामना झाल्यानंतर लगेच सामना चालू होणाऱ्याची दोन्ही करणारी नोंद घ्यायची आहे. शेहेचाळीस धावांची आवश्यकता 6 षटकामध्ये. भिवरी 11 संघाला विजयासाठी बघायचं हे आव्हान किती षटकात पार करतायत का. चांबडी संघ या ठिकाणी त्यांना रोखण्यात यशस्वी ठरतो हे देखील पाहायचं, कारण दोन्ही संघ जबरदस्त संघ आहेत. या भागातील नावाजलेले संघ आहेत. कित्येक स्पर्धेमध्ये समोरासमोर खेळलेले संघ आहेत.
सलामी जोडे मैदानामध्ये दाखल झालेले एक जबरदस्त विस्फोटक जोडे आहे. संदीप काळे आणि दिनेश, एक जबरदस्त नाव वाजलेली ही सलामीची जोड आहे. 46 धावांचं लक्ष आहे 6 षटकात. बघायचे सलामी जोडी कशी कामगिरी करतात आपल्या संघासाठी. ऑलराऊंडर खेळाडू आहे ते संदीप, डावखुरे फलंदाज, कारण आपण गोलंदाजी देखील पाहिले. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय संदीप यांनी. आणि गोलंदाजीसाठी अनुभवी गोलंदाज आहेत गणेश. पंच, चला पंच सामना लगेच चालू करायचा. पंच मैदानाचा ताबा घ्या. जबरदस्त उन्हाचा तडाखा आहे आणि पंचाची कामगिरी करणं वाटतं की सोपी गोष्ट नाही, कारण एकाच जागेवरती उभे राहून ही कामगिरी करावी लागते. सामना निश्चितच रंगतदार प्रवास मिळणार आहे प्रेक्षकांना. कमी धावसंख्येचा सामना रोमहर्षक होताना आपण पाहत असतो, कारण थोडंसं आउटफील्ड जे मैदानाचा सीमारेषेवरचा जो भाग आहे थोडासा स्लो आहे, जास्त थोडंसं माती असल्यामुळे चेंडू वेगाने त्या ठिकाणी सीमारेषे पार जाताना दिसत नाही. आत्तापर्यंत देखील आपण पाहिलं, परंतु डावखुरा फलंदाज आहे. निश्चितच मोठमोठे फटके त्यांच्या बॅटमधून आपल्याला या ठिकाणी पाऊस मिळणार आहेत. विस्फोटक फलंदाज आहे. सलामीला नेहमीच कामगिरी करताना आपण पाहतो. गोलंदाज गणेश, पहिल्या चेंडूवरती बिग ब्लास्ट, व्हॉट शॉट, षटकार. उत्तुंग असा मारलेला हा गगनचुंबी षटकार आहे. संदीप यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवरती आक्रमक पवित्रा धारण केलाय. चेंडू देखील अतिशय चांगला होता, परंतु त्याला लिलिया सीमा पार धाडलाय संदीप यांनी. 6 धावा. गणेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. संदीप ब्लॉक टाकलेला चेंडू होता, त्यावरती बॅटच्या पट्ट्या चेंडू नीटसा काय आला नाही आणि शॉट मिड विकेटवरती चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव घेतली, स्ट्राईक चेंज केलाय. मोठ्या खेळाडूचं लक्षण असतं की एक मोठा फटका खेळल्यानंतर देखील दुसऱ्या चेंडू जर अतिशय सुरेख टाकलं तर त्याला सन्मान देऊन 1 धाव काढून स्ट्राईक चेंज करणं मोठ्या खेळाडूचं लक्षण आहे. दिनेश खेळण्यासाठी तयार होतात. दिनेश गोलंदाज आहेत ते गणेश, हे देखील अनुभवी असे गोलंदाज, परंतु पॉवर प्लेचं षटक आहे आणि थोडासा आक्रमक पवित्रा संदीप यांनी या ठिकाणी धारण केलाय. अतिशय चांगला चेंडू टाकला होता, उजव्या स्टीवर चेंडू टाकला होता. पंचांच्याकडे दाद मारण्यात आले. त्या ठिकाणी पंचांनी अपील उचलून धरला आणि जलबाद. दिनेश एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड आणि एसटी रक्षकाने झेल टिपलाय. धक्का बसलाय पहिला. म्हटलं होतं की अनुभवी असे गोलंदाज आहेत. थोडासा उजवीष्टीच्या बाहेर चेंडू टाकला होता आणि कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडू नीटसा आला नाही. बॅटची कड घेऊन चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला आणि पहिला धक्का दिनेशाच्या रूपात. परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती
उभे आहेत ते संदीप काळे, एक विस्फोटक फलंदाज नाव असलेलं एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमधील. नवीन फलंदाज राहुल. बिग हिट, व्हॉट शॉट, प्रॉपर टायमिंग, हवाई सपार आणि सिक्सर. एक जबरदस्त फटका, 6 धावा. राहुल यांनी देखील आल्या आल्या गोलंदाजावरती हल्ला चढवलाय. जबरदस्त टायमिंगला खूप महत्व असतं क्रिकेटमध्ये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, थोडासा त्या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूवरती बोट फिरवले होते आणि काय फेकी केले, अचूक फेकी, जबरदस्त क्षेत्ररक्षण. परत आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप फलंदाज धावसंख्या 14, एक गडी बाद 14. जरी 2 मोठे फटके या षटकात जरूर आले असतील तरी देखील एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला गणेश यांनी देखील. आणि स्ट्राईकवर देत ते संदीप. सुरेख टाकले चेंडू होता, जबरदस्त रिॲक्शन पॉइंटवरती निर्धाव गेला चेंडू. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14, एक गडी बाद. रोमहर्षक सामना पाहावास मिळणार आहे प्रेक्षकांना, कारण म्हटलं होतं की दोन्ही संघात नाव वाजलेले खेळाडू आहेत आणि 2 उत्तुंग फटके पहिल्या षटकात जरूर पाहावास मिळाले तरी देखील एका फलंदाजाला मात्र तंबूत परतावं लागलंय. बॉलर नाव सांगा. गोलंदाज दत्तात्रय, हे देखील अनुभवी गोलंदाज आहेत. समोर फलंदाज आहेत ते राहुल, विस्फोटक फलंदाज आहे. सुरेख टाकलेला चेंडू होता, बुंदा मारला होता, परफेक्ट यॉर्कर, ब्रह्मास्त्र क्रिकेटमध्ये पाहावयास मिळाला. डॉट चेंडू, जबरदस्त चेंडू पाहावयास मिळाला. अनुभवी गोलंदाज दत्तात्रय, त्यांना माहिती आहे पुढं एक स्टार फलंदाज आहे आणि कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे. शप्पर होऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांच्याकडे दाद मारला त्या ठिकाणी जलबाद. काय गोलंदाजी आहे, थोडंसं शप्पर होऊन खेळण्याचा प्रयत्न, तरी देखील गोलंदाजाने जिगर पास समोर चेंडू ठेवला होता आणि बॅटच्या पट्ट्यात चेंडू नीट साधारण बॅटची कड घेऊन यष्टी रक्षकाने कोणतीही चूक केली नाही. वेल जज कॅच. दुसरा धक्का बसलाय भिवरी संघाला राहुल यांच्या रूपात. एक चांगला फलंदाज परंतु आडव्या बॅटने खेळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, कारण एक टायमिंग शॉट देखील आपण पाहिला होता, षटकार खेचला होता, जबरदस्त फटका होता. नवीन फलंदाज विक्रम. म्हटलं होतं कमी धावसंख्येचे सामने नेहमीच रोमहर्षक होताना आपण पाहिले. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, अनिश्चितचा खेळ म्हटलंय क्रिकेट, कारण 438 धावा देखील चेस होताना आपण पाहिले. त्यावेळेस जॅक कॅलिस म्हटलं होतं अजूनही आपणाला 15 ते 20 धावा पाहिजे होत्या आणि त्याच पद्धतीने त्या ठिकाणी हर्षल गिब्सची आपण इनिंग पाहिली होती आणि एक जबरदस्त चेस पाहिला होता. पुढचा चेंडू, सुरेख चेंडू, अतिशय जबरदस्त टाकलेला चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग पाहावयास मिळाला, बॅटच्या पट्ट्या चेंडूला डॉट गेलाय. पॉवर प्लेचं षटक आहे तरी देखील गोलंदाज कौतुक करावं लागेल, कारण उजव्या यष्टीवर मधल्या यष्टीवर त्या ठिकाणी मारा करतायत आणि चेंडूवरती थोडंसं बोटे फिरवताना देखील आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू फुलर चेंडू होता, ऑफ ड्राईव्हचा फटका आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे.
एक धाव. धावसंख्या 15. 2 गडी बाद. 2 गडी तंबूत परतलेत कारण गोलंदाजी देखील चांगली पावस मिळाली. क्षेत्ररक्षकांनी चांगली त्या ठिकाणी साथ दिली. चांगलं झेल टिपले गेलेत. आतापर्यंत चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील पावस मिळालं, परंतु बराच वेळ शांत आहे ते संदीप. उजवेष्टीच्या बाहेर ठेवलेला चेंडू आता पंचांनी तो अवांतर घोषित ठरवला. वाईड चेंडू आहे. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 नुसार दंडित करतात पंच. एक उजविष्टीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज दत्ता. त्यांना माहिती आहे जर स्लॉटमध्ये चेंडू दिला तर लिलिया बाहेर भिरकावतात संदीप. आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू. एक हाफ चान्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव. अजूनही 25 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. पंचवीस चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. रोमहर्षक सामना निश्चितच पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना. फटका बसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेलबाद. काय गोलंदाजी आहे. म्हटलं होतं हा सामना कमी धावसंख्येचा सामना म्हटलं की थोडासा दबाव देखील पाहायला मिळतो. फलंदाजावरती सहजरित्या आपण खेळण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात झेलबाद होताना पाहतोय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17-3 गडी बाद. एकच समान पद्धतीनं चाललेला हा सामना. दोन्ही संघांना या ठिकाणी समान संधी अजून देखील या खेळीवरून पाहायला मिळते. किती बॉल मध्ये किती 24 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. 24 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता विजयासाठी बेवरी 11 संघाला. परंतु सलामीचा फलंदाज संदीप काळे अजूनही ठाण मांडून उभा आहे खेळपट्टीवरती. जोपर्यंत संदीप खेळपट्टीवरती उभा आहे तोपर्यंत निश्चितच सामना जिंकण्याची क्षमता, एक हाती जिंकण्याची क्षमता देखील त्यांच्यामध्ये आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं सजवतात कारण पॉवर प्लेचा खेळ संपलेला आहे. दूरवरती क्षेत्ररक्षक गेलेले. सीमारेषेवरती क्षेत्ररक्षण लावताना कारण डावखुरा फलंदाज आहे त्यांना माहिती आहे. निश्चितच या फलंदाजाला जकडून ठेवणं महत्त्वाचं आहे. परंतु डावखुरे फलंदाज आक्रमक रूप धारण करताना आपण पाहतो. पुढे येऊन हलकेच खेळून काढलाय. सरळ स्ट्रेटचा फटका होता. सुरक्षित रक्षण होतं. एक धाव. कोणतीही घाई गडबड करत नाही दोन्ही फलंदाज. त्यांना माहिती आहे एकेरी दुहेरी धावा ह्या देखील खूप महत्त्वाच्या आहेत कारण एक चांगला सामना पाहायला मिळतोय. 23 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय कारण गोलंदाजी देखील चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळते. सुरेख टाकलेला चेंडू होता. फक्त त्या ठिकाणी दिशा दिली. एक मधल्या एसटीवर चेंडू टाकला होता परंतु हलकेच खेळून काढला आणि स्ट्राईक चेंज केला आणि संदीप यांना स्ट्राईकवरती आणलंय. त्यांना फलंदाजाला माहिती आहे संदीपनं स्ट्राईकवरती येणं गरजेचं आहे कारण त्यांच्या बॅटमधून मोठे फटके येऊ शकतात कारण गोलंदाज देखील अनुभवी गोलंदाज आहेत. गणेश सुरेख चेंडू गॅप मध्ये खेळत चेंडूच्या खाली आणि त्या ठिकाणी झेलबाद. काय गोलंदाज आपल्या जाळ्यात अलगद अडकवलाय संदीप यांना. गणेशाने एक व्यूह रचना आखली होती आणि त्यात त्यांना अडकवलं देखील. म्हटलं होतं सामना
कमी धावसंख्येचा म्हटलं की थोडासा दबाव देखील फलंदाजावरती येत असतो, कारण गोलंदाजाला माहिती आहे एक धावा कमी असल्यामुळे टप्पा अचूक ठेवणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं गोलंदाजीचं प्रदर्शन देखील करतायत गोलंदाज, त्यात त्यांना यश येत आहे. धावसंख्या 19, 4 गडी बाद 19, 4 फलंदाज तंबूत परतलेत. 21 चेंडू आणि 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे, परंतु 4 महत्वाचे मोहरे या ठिकाणी तंबूत परतले, त्यामुळं मधल्या फळीतील फलंदाजावरती थोडासा दबाव येऊ शकतो. क्षेत्ररक्षकाने जर सुरेख साथ दिली तर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार होणार हे निश्चितच या ठिकाणी पाहावयास मिळतंय, कारण थोडासा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात संदीप देखील झेलबाद झालेत. नवीन फलंदाज प्रीतम आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय. थोडासा या फलंदाजावरती दबाव असू शकतो, कारण 4 फलंदाज महत्त्वाचे तंबूत परतले आहेत आणि आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर या दोन्ही फलंदाजाला विकेटवरती थांबणं खूप गरजेचं. परंतु गोलंदाज गणेश चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी टाकताना आपण पाहिलंय आणि एका मोठ्या फलंदाजाला देखील संदीप यांना बाद करण्यात यशस्वी ठरलेत गणेश. थोडासा स्वर चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न पंचांनी तो अवांतर घोषित ठरवलाय. चेंडू एक रणनीती देखील गोलंदाज असू शकते, कारण थोडासा चेंडू उजवीष्टीच्या बाहेर टाकला तर फलंदाज त्याचा पाठलाग करतो आणि फटका खेळण्याचा देखील प्रयत्न करतो, त्यात एज लागण्याची शक्यता असते. परंतु गोलंदाज देखील गणेश हुशार गोलंदाज आहेत. पुन्हा एकदा वाईड चेंडू आहे, सलग दुसरा चेंडू देखील या ठिकाणी वाईड पाहावयास मिळतोय. पंच इशारा करता, अनुभवी पंच आहेत स्वप्नील भैया. उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतात गणेश, कारण त्यांना माहिती आहे जर चेंडू मधल्या एसटीवर जर टाकला तर मोठा फटका येण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडासा चेंडू उजव्या आणि उजव्या एसटीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतात गणेश. अवांतर चेंडू, लगातार 2 चेंडू अवांतर टाकलेत. स्लोवर वन, काय व्हेरिएशन आहे. गोलंदाज कौतुक करावं लागेल गोलंदाजाचा, कारण एक मापक लक्ष आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी गोलंदाजी टिचून करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीची गोलंदाजी गणेश यांच्याकडून पाहावयास मिळते. व्हेरिएशन पाहावयास मिळाला. स्लोवर वन चेंडू टाकला तर 2 चेंडू जरी स्वर टाकले असले तरी त्यानंतर चेंडू थोडासा फ्लायटेड चेंडू टाकला आणि गती परिवर्तन करून चेंडू टाकला होता. किती चांगला जमिनी समांतर गेलेला फटका, एक धाव घेतली, क्षेत्ररक्षण होत आहे. बाबा यांचं फेकी देखील होते, बाबू यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. अजूनही 19 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. गणेशांनी अतिशय चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय. धावसंख्या धावफलकावरती 22, 4 गडी बाद. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 19 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. काय सामना आहे, सामना होता कुठे आणि आला कुठे. पुन्हा एकदा सुरेख टाकलेला चेंडू आता निर्धाव गेला. गणेशांनी अतिशय चांगला षटक हाताळलाय. 18-24, 18 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. एखाद्या गोलंदाजावरती काउंटर अटॅक या ठिकाणी करावा लागेल आपल्याला विजयश्री प्राप्त करायची असेल तर, कारण 18 चेंडूंचा काय शिल्लक आहे आणि 24 धावांची आवश्यकता आहे. परंतु दोन्ही संघ नावाजलेले संघ आहेत.
चांबळी आणि भिवरी लेवान यांच्या दरम्यान चाललेली ही लढत आहे. 46 धावांचं लक्ष ठेवलं होतं भिवरी संघासमोर. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाले. धावसंख्या 22, 4 गडी बाद. 18 चेंडूमध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज परशुराम. कर्णधार यांनी परशुराम यांच्यावरती जबाबदारी दिली. यंगस्टर खेळाडू आहे. सुरेख फटका आहे. जबरदस्त कॉपी बुक स्टाईल मारलेला फटका. गॅप मध्ये कव्हर ड्राईव्हचा सनसनीत चौकार. काय फटका आहे. कॉपी बुक स्टाईल मारलेला फटका. पुस्तकातील फटका पाहास मिळाला. 4 धावा. चेंडू देखील अतिशय चांगला होता परंतु फटका सुरेखरित्या पाहास मिळाला. जो गॅप होता शॉट कव्हरला जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून चेंडू खेळला आणि सीमा पार चेंडू धाडला. 4 धावा. धावसंख्या 26. परशुराम यंगस्टर गोलंदाज आहेत परंतु चेंडू अतिशय चांगला होता. त्याला चांगल्या पद्धतीनं गॅप मध्ये कव्हर मध्ये खेळून 4 धावा वसूल केल्यात प्रीतम यांनी. थोडासा क्षेत्ररक्षणात बदल करतायत कर्णधार प्रीतम. उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा पट्ट्याच्या निर्साधन आणि झेलबाद. काय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावलं होतं. त्याच पद्धतीचा थोडासा फटका फसला. उंच गेला. कोणतीही चूक केली नाही. क्षेत्ररक्षकाने उत्कृष्ट झेल टिपलाय. जरी एका पहिल्या चेंडूवरती सुरेख चौकार आला असेल तर नंतरच्या चेंडूवरती उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्नात बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. चेंडू उंच ओढाला. क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक केली नाही. चांगला झेल टिपलाय. 5वा गडी बाद. धावसंख्या 26. अजूनही दोन्ही संघांना समान संधी आहे का. कधी फलंदाजी करणाऱ्या बाजूने सामना झुकतोय तर कधी गोलंदाजी करणाऱ्या बाजूने सामना झुकतोय. कारण चांगलं प्रदर्शन पाहावयास मिळत आहे. क्षेत्ररक्षक देखील उत्कृष्ट साथ देत आहेत गोलंदाजाला. कोणती चूक करत नाही. चेंडू हवेमध्ये गेला तर तो उत्कृष्टरित्या त्या ठिकाणी झेल देखील टिपतायत. सोळा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. अजूनही 16 चेंडू 20 धावा. रंगतदार सामना. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना या ठिकाणी पाहावयास मिळतोय. आतापर्यंत 5 फलंदाजाला तंबूत धाडलाय गोलंदाजाने कारण उत्कृष्ट कामगिरी पाहावयास मिळाल्या. एक माफक आव्हान होतं. 46 धावांचं लक्ष होतं. 46 धावांचा पाठला करताना देखील या ठिकाणी थोडासा दमछाक या ठिकाणी होताना आपण फलंदाजाला पाहतोय. कारण गोलंदाजे चांगली पाहावयास मिळाल्या. जयदीप देखील एक तगडे फलंदाज आहे. ते जबरदस्त विस्फोटक फलंदाज परंतु संघ थोडासा अडचणीत सापडला. बघायचं कशा पद्धतीने फलंदाजी करतायत जयदीप. परशुराम सुरेख चेंडू टाकला होता. ब्लॉक चेंडू टाकला होता परंतु चांगला फटका जमिनी संबंधात जमिनीला गुदगुल्या करत गेलेला फटका होता. एक धाव घेतलेली सुरू करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण होत्या. सुरेख असा रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजा दरम्यान त्यांना माहिती होता धावा घेणं गरजेचं आहे कारण भागीदारीला देखील खूप महत्व आहे. एक धाव थोडासा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पंबा झाला होता. त्याचा फायदा उठवला. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत केला. धावसंख्या 28. कुट्ट्या चेंडू होता. फटका बसला होता. नो मॅन स्लॅम जाऊन चेंडू पडला. एक धाव घेतले. एकच धाव त्या ठिकाणी मिळाला कारण काही गडबड करताना दिसत नाही. दोन्ही फलंदाज त्यांना माहिती आहे विकेटवरती थांबणं गरजेचं आहे. धावसंख्या 29. जयदीप देखील चांगली फलंदाजी करतात. अक्षय देखील त्यांना साथ देतात. या
दोन्ही फलंदाजावरती जबाबदारी आहे, कारण 5 फलंदाज आत्तापर्यंत तंबूत परतलेत. महत्त्वाचे फलंदाज तंबूत परतलेत. मधल्या फळीतील फलंदाजावरती जबाबदारी आलेली आहे. रोमहर्षक सामना. 14 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू 17 धावा. लो फुलटॉस. अक्षयाने गॅपमध्ये खेळला. 1 धाव घेतली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतं. चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव मिळेल. 13 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 16 धावा. काय सामना चाललाय. रंगतदार सामना आहे. कोणी हार मानाय तयार नाही, कारण त्यांना या ठिकाणी माहिती आहे गोलंदाजाला थोडासा डॉट चेंडू आला तर फलंदाजावरती दबाव होऊ शकतो, आणि फलंदाज देखील माहिती आहे एका दुसरा मोठा फटका आला तर गोलंदाजावरती दबाव. मोठा फटका. बिघेट ताकदीने मारलेला हा ताकदवर फटका. षटकार. काय फटका मारलाय. जबरदस्त फटका. जयदीपच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत षटकार. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे, कारण शेवटच्या चेंडूवरती एक गगनचुंबी षटकार पाहास मिळाला. जयदीपच्या बॅट मधून आलेला हा षटकार. निर्णायक फटका. समीकरण 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. म्हटलं होतं की दोन्ही संघ नावाजलेले संघ आहेत. जयदीप जबरदस्त फिटनेस असलेले फलंदाज आहेत, आणि त्यांनी आत्ता आपण फटका जो मारला तो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, तो फटका फक्त ताकदीच्या जोरावरती तो फटका पाहावयास मिळाला. अन्यथा तो फटका खेळल्यानंतर थोडासा फटका फसला जातो, परंतु त्यांनी तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर भिरकावला. 6 धावा. बारा चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजांना गोलंदाजी अचूक टप्प्यावरती करावे लागेल, कारण फलंदाजाने या ठिकाणी थोडंसं वर्चस्व गाजवलं आहे. जयदीप नॉन स्ट्राईक एंडवरती उभे आहेत. अक्षय स्ट्राईकवरती आहेत, कारण अक्षयांना जर तुम्ही थोडंसं चेंडू डॉट घालण्याचा प्रयत्न केला तर सामना रंगतदार होऊ शकतो. सुरेख चेंडू. काय चेंडू टाकला. चेंडू वाटलं होतं फलंदाजाला सरळ येईल, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग पाहावास मिळाला. डॉट गेला चेंडू. 11 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. म्हटलं होतं की नॉन स्ट्राईक एंडवरती जयदीप आहेत. जोपर्यंत जयदीप नॉन स्ट्राईक एंडवरती आहे तोपर्यंत गोलंदाजांना टप्पा अचूक ठेवणं थोडस दिशाहीन चेंडू. नो बॉल कॉल, कारण खेळपट्टीच्या बाहेर टप्पा पडल्यामुळे त्या ठिकाणी पंचाने नो बॉल घोषित ठरवलाय. फ्रीडचा चेंडू असेल. थोडीशी चूक गोलंदाजाची त्या ठिकाणी पाहावयास मिळाली. फ्रेट. धावसंख्या 37. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात चेंडू नीट सकाळ, आणि तिकडे त्या ठिकाणी एक संधी धावबाची. पंचाच्या दात देखील मागण्यात आलेला आहे. लेग बायचा इशारा आहे. 1 धाव पूर्ण. बॉल किती झाला बघा. 10 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 8 धावा. एक मोठा फटका. बिग हिट जयदीप या ठिकाणी मारतात का पाहायचंय, कारण फिनिशर म्हणून ओळखले जातात जयदीप. एक विस्फोटक फलंदाज आहे, परंतु थोडासा संघ आपला अडचणीत असल्यामुळे या ठिकाणी संयमी खेळी त्यांना करावे लागते, अन्यथा विस्फोटक फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत जयदीप. सुरेख फटका. काय फटका आहे. जबरदस्त गॅप मध्ये मारलेला हा फटका आहे. 4 धावा. कॉफी बुक स्टार मारलेला कव्हर ड्रायचा फटका. थोडस जागा केल्याने कव्हर मध्ये चेंडू खेळून काढला. 4 धावा. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन जयदीप यांच्याकडून पाहावयास मिळत आहे.
धावसंख्या 42. खाली राहिलेला चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात चेंडू काय नीटसा आला नाही आणि डॉट गेला. 8 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. बघायचं दोन्ही स्टाईलने या ठिकाणी सामना फिनिश करतायत का, कारण चौकार मारतायत का आणि सामना या ठिकाणी फिनिश करतायत का पाहायचंय जयदेव. मोठा फटका खेळ स्क्वेअरच्या दिशेने मोठा गॅप आहे. 1 धाव घेतले, एकच धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलाय जयदीप यांनी. त्यांना माहिती आहे काही गडबड करण्याची आवश्यकता नाही, कारण सामना जवळजवळ त्यांच्या बाजूने झुकलेला आहे. 7 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. अक्षयाने सफल होऊन खेळला हा फटका आहे. जबरदस्त फटका आणि 6 धावात दोन्ही स्टाईलने या ठिकाणी फिनिश केला. अक्षयाने चांगला उत्तुंग षटकार खेचला आहे आणि बेवरी संघानं या ठिकाणी एक विजय संपादन केला. कारण आता होणारा सामना दोन्ही विजेता संघ यांच्या दरम्यान होणारा हा सामना लगेच टॉससाठी दोन्ही कर्णधार या ठिकाणी यायचं आहे. कारण खूप वेळ झालेला आजच्या दिवसातील हा आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करायचा आहे, त्यामुळे थोडंसं सहकार्य करायचं. दोन्ही कर्णधार यांनी लगेच या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. आत्ताचा होणारा सामना आहे माननीय अमर थोपटे आणि आकाशभाऊ थोपटे मित्र परिवार निरा विरुद्ध बेवरी 11 यांच्या दरम्यान होणारा हा सामना आहे. हा देखील सामना जबरदस्त सामना पाहायला मिळणार आहे, कारण विजयी सलामी देऊन दोन्ही संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. आता बघायचं आहे कोण कोणावरती या ठिकाणी सरशी ठरत आहे, कारण मातब्बर खेळाडू दोन्ही संघामध्ये. आणि या नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधार अमर भैया थोपटे आणि आकाश भैया थोपटे मित्र परिवार निरा विरुद्ध बेवरी 11 दोन्ही संघाचे संघटन आहेत. नाणेफेक करण्यासाठी टॉस का बॉस मध्ये यायचा आहे. एक जबरदस्त सामना हा देखील पाहायला मिळणार, कारण आत्ताचा सामना आपण पाहिला आणि त्या सामन्यामध्ये बेवरी संघानं या ठिकाणी विजय संपादन केला. परंतु चांगली लढत देखील चांगली संघाचे त्या ठिकाणी आपण पाहिले. एक संघर्ष करावा लागला आणि विजय संपादन केला बेवरी 11 संघानं. दोन्ही संघाचे संघटक दरम्यान नाणेफेक होते दोन्ही संघादरम्यान. माननीय श्री चंद्रकांतजी थोपटे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होईल. चंद्रकांतजी थोपटे साहेब आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक. निरा 11 विरुद्ध बेवरी 11 यांच्या दरम्यान या ठिकाणी नाणेफेक होत्या. चंद्रकांतजी थोपटे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होते. बघायचं नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने जातोय. अमर थोपटे आणि आकाश थोपटे मित्र परिवार निरा विरुद्ध बेवरी 11 यांच्या दरम्यान या ठिकाणी नाणेफेक होते. आणि नाणेफेकीचा कौल बेवरी 11च्या बाजूने या ठिकाणी गेलेला. बेवरी 11 आपला निर्णय त्वरित कळवायचा.
बिलबी 11 आपण या ठिकाणी नाणेफेक जिंकलेले आपला निर्णय कळवायचा आहे. बिलबी 11 संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. निरा 11 संघ लगेच मैदानामध्ये यायचा आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा, सामना लगेच चालू करायचा, कारण आपल्याला अजूनही भरपूर सामने खेळवायचे आहेत. आजच्या दिवसातील हाफ आजच पूर्ण केला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. निरा 11 संघाचे संगणक चला आपले शिलेदार घेऊन मैदानामध्ये दाखल व्हायचं आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण सामने आपल्याला अजून भरपूर खेळवायचे आहेत. सहकार्य करायचं आतापर्यंत केलेल्या